भारत माता की। माझा एक नियम आहे, भारत माता की जय म्हणताना हात खालती राहता कामा नये. ज्याच्या हातामध्ये शक्ती नसेल त्यांनी फक्त खालती ठेवायचा. भारत माता की वंदे. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की, सियावर रामचंद्र की. यंग चांदा ब्रिगेडच्या महायुती संमेलनात उपस्थित चंद्रपूरचे लोकप्रिय आमदार, यंग चांदा ब्रिगेडचे सरसेनापती श्री किशोर जोरगेवार जी, शिवसेनेचे चंद्रपूर जिल्ह्याचे संपर्क प्रमुख जे अनेक दिवसापासून महायुतीच्या प्रचारासाठी चंद्रपूरच्या मुक्कामी आहेत, श्री किशोर रायजी. किशोर जोरगेवारांनी ज्यांचा उल्लेख केला की या कार्यक्रमात मुद्दाम मला सदिच्छा देण्यासाठी उपस्थित राहिल्यात त्या श्रीमती कल्याणाताई जोरगेवार, श्री हरीश शर्माजी, राष्ट्रवादीचे नेते नितीन भटारकरजी, शिवसेनेचे नेते नितीन मत्तेजी, बंडूभाऊ हजारे, भाजपाचे नेते प्रकाशजी देवतळे, भाजपाचे नेते नामदेव डावगे, शिवसेनेचे नेते भरत गुप्ता, प्रतिमाताई ठाकूर, यंग चांदा ब्रिगेडच्या महिला प्रमुख वंदनाताई हदगावकर, सविताताई दंडारे, सायगीताई येरणे, सरोजताई चांदेकर, अजय जयस्वालजी, मंचावरील सर्व मान्यवर नेते पदाधिकारी. नाव सुटलं तर राग मानू नका, चिठ्ठी द्या. पुढच्या सभेत 3दा मी एकच नाव घेईल, पण या ठिकाणी आता क्षण हा महत्वाचा आहे. आणि ज्यांनी चिठ्ठी लिहून दिली, राग काढायचा असेल तर ज्यांनी चिठ्ठी लिहून दिली त्याचं नाव या कार्यक्रमानंतर माझ्याकडून घेऊन घ्या, पण राग त्याच्यावर काढा, माझ्यावर काढू नका. इथं उपस्थित यंग चांदा ब्रिगेडच्या माझ्या सर्व प्रिय बंधूंनो, माता भगिनींनो, मी सर्वप्रथम श्री किशोर जोरगेवारजी, चंद्रपूर विधानसभेचे आमदार व यंग चांदा ब्रिगेडचे सरसेनापती, त्यांना व त्यांच्या पदाधिकाऱ्यांना मनापासून धन्यवाद देतो, हृदयापासून आभार मानतो की अबकी बार 400 पार मध्ये सुधीर मुनगंटीवारी असावा म्हणून या बैठकीचं आयोजन केलं. श्री किशोर जोरगेवार अतिशय भावनेने भाषण देत होते. मी मनात विचार करत होतो की खरं तर आजचा कार्यक्रम म्हणजे हा महायुतीचा संगम आहे. या महायुतीच्या संगमामध्ये आजच्या यंग चांदा ब्रिगेड सुद्धा सामील झाली. आणि जेव्हा हा संगम होतो आहे तेव्हा महायुतीचे सर्व मुख्य पक्ष आणि त्याचे पदाधिकारी हे सर्वच्या सर्व मंचावर उपस्थित आहे. हा संगम विचाराचा आहे. आणि जेव्हा अतिशय भावनिक होऊन जोरगेवारजी भाषण करत होते तेव्हा कधीतरी शिक्षकांनी सांगितलेली मन आठवली कि पानी को अलग करने की कितनी भी कोशिश हो जाए, पानी फिर से एक हो जाता है. या संगमा सुद्धा ही भावना शब्दा शब्दातून मला जाणवत होती. हे खरंय की किशोर जोरगेवार 10 वर्ष माझ्या सोबत होता. कुछ क्षण पानी अलग हुआ होगा, मगर फिर से ये विचारों का जल, विचारों की धाराएं एक हो गई. हा माझ्यासाठीच नव्हे तर अनेकासाठी आनंदाचा क्षण आहे. आपल्याला जनतेपर्यंत जावं लागेल, शक्तीने जावं लागेल, ताकदीने जावं लागेल, परिश्रम करावं लागेल. प्रत्येक कार्यकर्त्याला हा संकल्प करावा लागेल की ही लढाई व्यक्तिगत नाही, ही लढाई उमेदवाराची नाही, ही लढाई देशाची आहे, ही लढाई विचाराची आहे. आज मी तुम्हाला प्रभू रामनवमीच्या सदिच्छा देतो, शुभकामना देतो. खरं तर तुम्ही आम्ही सौभाग्यशाली आहोत.
जेव्हा आज अयोध्येला लाखोच्या संख्येने प्रभू रामाचं दर्शन घ्यायला भक्त चाललेत, तुमच्या माझ्यासाठी अभिमानाचा विषय आहे की जगातून आज अयोध्येला भक्तांची गर्दी आहे. दर्शनासाठी अमेरिकेतून आले, दर्शनासाठी कोणी ग्रेट ब्रिटन मधून आले. रामनवमीच्या दिवशी प्रभू रामाचं दर्शन व्हावं, त्या प्रभू रामाच्या चेहऱ्यावर हजारो सूर्याचं तेज आणि त्या डोळ्यामध्ये असणारी हजारो चंद्राची शीतलता अनुभवावी. पण तुमच्या माझ्यासाठी अभिमानाची बात आहे जेव्हा अयोध्येतून एका भक्ताचा मला फोन आला, म्हणाला मी दर्शन केलं आणि मग चंद्रपूरही आठवलं, कारण ज्या दरवाजातून मी गेलो ते दरवाजे चंद्रपूर जिल्ह्याच्या लाकडापासून तयार झाले. बंधू भगिनींनो, आपल्याला जाणीव आहे की आज देशामध्ये सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, आध्यात्मिक आणि वैज्ञानिक प्रगती या देशाची जर कोणी केली असेल ते मोदीजींनी केली. आणि म्हणून ही निवडणूक व्यक्तीच्या फायद्याची नाही, ही निवडणूक व्यक्तीच्या मोठेपणाची नाही, ही व्यक्तीच्या सन्मानाची नाही, ही निवडणूक देशाची आहे. ही निवडणूक देशाच्या सन्मानाची आहे. ही निवडणूक आमच्या प्राणप्रिय तिरंगा ध्वजाची आहे. आणि या प्राणप्रिय तिरंगाच्या सन्मानासाठी यंग चांदा ब्रिगेडचे कार्यकर्ते ही सरसावले, याचा मला निश्चितपणे आनंद आहे. कमी वेळ आहे, तुमचंही भोजन व्हायचं आहे, रामनवमीच्या शोभायात्रेतही सामील व्हायचं आहे, काही भक्तांना प्रभू रामाचंही दर्शन घ्यायचं आहे. तुमच्या सर्वांसाठी रामनवमीच्या निमित्ताने मी प्रभू रामाच्या चरणी प्रार्थना करतो की प्रभू रामा आम्हाला शक्ती दे, आम्हाला शक्ती दे त्या दुष्ट विचाराला मिटवण्याची. आजही वैचारिक यज्ञामध्ये दृष्ट बुद्धीनी स्वार्थाची आहुती टाकत यज्ञाला बाटवण्याचा प्रयत्न करणारे जे लोक असतील त्या लोकांच्या विरुद्ध वैचारिक लढाई लढण्याची ताकद या सर्व भक्तांना दे, शक्ती दे, ऊर्जा दे. जनतेला जाऊन सांगायचं जे किशोर जोरगेवारजी म्हणाले की ही निवडणूक आपल्याला विकासासाठी जिंकायची आहे, प्रगतीसाठी जिंकायची आहे. चंद्रपूर वनी आर्णी लोकसभेला एक विकासाचा झंझावात सर्वांच्या सहकार्याने आणायसाठी जिंकायची आहे. पण गोष्ट साधी आहे. साधा सिम कार्ड मोबाईल मध्ये टाकायचं असेल तर आपण किती अभ्यास करतो की नेटवर्क कोणतं चांगलं आहे, टावर कोणतं पॉवरफुल आहे. अरे साधा सिम कार्ड टाकायचं असेल तर टावर कोणता पॉवरफुल आहे, नेटवर्क कोणतं चांगलं आहे. अन्यथा सिम कार्ड जर ज्याचं नेटवर्क वीक आहे, ज्याचे सिग्नल वीक आहे, त्याचं जर नेटवर्क टाकलं तर समोरचा आवाज आपल्याला येत नाही आणि आपला आवाज समोरच्याला जात नाही. कितीदाही हॅगो 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 म्हटलं तरी समोरचा ऐकत नाही. अरे देशामध्ये जर विश्वगौरव नरेंद्र मोदीजींचा टावर असेल आणि इथं चुकून काँग्रेसचं सिम कार्ड टाकलं तर सिग्नल लागणार नाही. आणि मग मतदार विकासासाठी कितीही काही सांगण्याचा प्रयत्न केला तरी हॅगो 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 शिवाय पुढे काहीच गाडी जाणार नाही. आणि म्हणून गरिबापासून प्रत्येक जाती धर्माच्या, रंगाच्या, वंशाच्या, वयाच्या मतदारांपर्यंत पोचा. दिवस कमी आहे पण कार्यकर्त्यांची संख्या जास्त आहे. जर तुम्ही निर्णय केला तर मला विश्वास आहे की आपल्या यंग चांदा ब्रिगेडचा प्रत्येक कार्यकर्ता निश्चितपणे चलो जगाए दीप वहां जहां अभी भी मतदाताओं के हृदय में अंधेरा है. आणि आपण जर निर्णय केला तर मी पूर्ण लोकसभा क्षेत्रामध्ये फिरून आलो आहे. जनतेचा आशीर्वाद आहे. जातीपातीवर निवडणूक जाते असं म्हणणाऱ्यांना आता कुणबी समाजाने तमाचा दिलाय. मी 4 दिवस झाले कुणबी समाजाच्या मेळाव्यात जातो
तिथं हजारो लोक आवाज देतात, कुणबी समाजाचा एकच भाऊ, सुधीर भाऊ, सुधीर भाऊ. तेव्हा मगाही विश्वास झाला, ना जात पर ना पात पर, राजनीति होगी विकास पर. आणि म्हणून आमचे प्रतिस्पर्धी उमेदवार विकासावर चर्चा करत नाही, सोशल मीडियातून अतिशय नीच आणि निम्न प्रचार करताय. पण विश्वास है मगा, ये पब्लिक है, सब जानती है, गरीबों का आवाज बुलंद होगा और जो लोग गलत काम करते हैं उनका पराभव होगा. हा विश्वासही मी या निमित्ताने व्यक्त करतो. हा विश्वास व्यक्त करत असताना या क्षणापासून आता जो ही मतदार तुम्हाला भेटेल, जो ही व्यक्ती तुमच्याशी संपर्क करेल, घरी गेल्यानंतर शेजारी पाजारी जेव्हा चर्चा करेल, तेव्हा आपला एकच संकल्प असला पाहिजे की क्षण कमी आहे, दिवस कमी आहे, पण जसा जोरगेवार म्हणाले, शेवटचा भाग असा षटकार मारा की जे विजयाचं स्वप्न पाहत आहे, असा षटकार यंग चांदा ब्रिगेडच्या माध्यमातून मारा की पुन्हा काँग्रेसचे लोक जातीचा प्रचार कधीच करणार नाही. यासाठी तुम्ही सर्वांनी शक्ती एकवटून काम करा. आणि मीही विश्वास देतो की जोरगेवारजी, मी वित्त मंत्री राहिलो आहे, जे ही कर्ज घेतो ते व्याजाने परतफेड करतो. तुम्ही आज प्रेमाचं कर्ज दिलाय, त्याची ही परतफेड योग्य मार्गाने होईल, हा विश्वास व्यक्त करून आपल्या सर्वांना पुन्हा एकदा रामनवमीच्या शुभकामना देतो. जो है राम का वो ही है विकास के काम का, हा भाव घेऊन मतदारांपर्यंत पोहोचा हे विनंती करत पुन्हा एकदा यंग चांदा ब्रिगेडचे नेते किशोर जोरगेवारजी, त्यांचे सहकारी व विशेष करून त्यांच्या सर्व पदाधिकारी बंधू भगिनींना, कार्यकर्त्यांना सदिच्छा देतो. खूप खूप धन्यवाद. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा, सावधान होऊन काम करा, खबरदार होऊन काम करा. काम देशासाठी झालं पाहिजे, देशीसाठी होता कामा नये. आणि हे करत असताना अब की बार मोदी सरकार, अब की बार 400 पार और उसके साथ रहना चाहिए. सुधीर मुनगंटीवार. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.